दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. इतिहासामध्ये ज्या किल्ल्याचा उल्लेख आपण अनेकदा वाचलेला आहे तो संग्रामदुर्ग चाकणमध्येच आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या पाठीमागे हा संग्रामदुर्ग दिसतो आहे. चाकणचा हा भुईकोट किल्ला. या किल्ल्याच्या साक्षीने आजच्या या भागाला, होम मिनिस्टरच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. सुनबाई आहेत स्वप्नाली कोरगावकर आणि सासूबाई आहेत रेवती कोरगावकर. सासूबाई, जेवणाला काय करू? काहीही कर. काहीही? ते कसं बनवतात माहित नाही. मग तुला आवडतं ते कर. अहो, पण तुम्हाला काय आवडतं? सगळ्यांना आवडतं तेच. अहो, कधी तुमच्या आवडी निवडी विषयी बोला. पैठणी. काय? पैठणी? हो, पैठणी हीच माझी आवड. सासूबाई, पैठणी सोडून मी काहीच बोलणार नाही. मग बघूच. मग बघतच राहा. आजची पैठणी माझीच नाही, माझी. पैठणी फक्त सासूचीच नाही, पैठणी ही सुनेचीच. यांना भेटून सुरुवात करणार आपण आजच्या होम मिनिस्टरच्या धमाल भागाला. पटकन अक्षर देतो, उखाणा घ्या. चांदीच्या ताटात पिकलेली केळी. महेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. अभिनंदन. तुम्ही केळी बघतच बसा. राधिकेला कृष्ण म्हणतो हात. हा, आणि रमेशचं नाव घेते उमेशच्या दिवशी खास. अरे वा. म्हणजे ओळख करून द्या सगळ्यांची. हा, ह्या माझ्या सासूबाई आहेत. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या नंड्या आहेत. नमस्कार. ह्या आमच्या आजी सासू. आजी नमस्कार. ही माझी मम्मी. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. ते आमच्या शाळेतल्या मुख्याध्यापिका बाई आलेल्या आहेत. नमस्कार. नमस्कार. ही माझी मुलगी काय नाव तिचं? मनस्वी. मनस्वी. बर. हा, आणि ती माझी 2 नंबर मुलगी. आणि हे सगळे आमचा परिवार. व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांना नमस्कार. सुरुवात करतो आजच्या भागाला. नमस्कार. 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 माहेर कुठलं? महाड जवळ नातेगाव. महाड. कुठलं महाड? रायगड जवळ. रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्यातला. तुमचं सगळं बालपण इथलंच का हो? बालपण मुंबईत. मुंबईला कुठे? माहीम. माहीमला. आणि मग इथे कधी राहायला आले? धंदा करता जे आलो आपलं आलो. कसला काय करता? आईस कॅन्टीनचा प्लॅन आहे. आईस कंडी. आईस्क्रीम. आईस्क्रीम. आईस्क्रीम? हो. अरे थंडी तू का चालू इकडे? उन्हाळ्यात यायला पाहिजे. आणि मग तुमचं लग्न कुठे जमलं? लग्न आमचं मावशी आमची नात्याला आहे. त्यांनी मग स्थळ दाखवलं की असं असं माझा भाचा आहे चाकणला बघ आपण. आणि मग नंतर लग्न ठरलं. हा, लग्न किती वर्ष झाली लग्नाला? लग्न झाले 20-22 वर्ष झाली. 22-32. 32 वर्ष. हे 32 म्हणतात, 22 म्हणतात. 30-32 वर्ष झाली. नक्की किती झाली? 32 झाली. बरोबर. आता जरा यांच्याकडे जाऊया. नमस्कार. 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 तुमचं माहेर कुठलं? माझं मुंबई. मुंबईला कुठे? कांदिवली. कांदिवली. शाळा वगैरे सगळं हो, कांदिवली? सगळं शाळेत कांदिवली. तुमचं बालपण सगळं सगळं चाकणमध्ये झालं. चाकणमध्ये? जन्म मुंबईचा आहे पण हा. बालपण सगळं चाकणमध्येच आणि गेलं. मग एकमेकांना बघायला कधी आलात? 6 वर्षापूर्वी कुठे? मुंबईलाच. तुम्ही बघायला गेलात? हो. तुम्ही त्यापूर्वी कधी चाकणला आला नव्हता? नाही, म्हणजे आमचं नात्यातच झालेलं आहे. मावशी आहे. हा. तर मावशीच्या मिस्टरांनी बघितलं होतं. ते एक ह्यांची मिनिट. चुलती. तुमच्या बाबतीत पण मावशीच का? बरं. मावशीने परंपरा पुढे चालू ठेवली. आणि मग त्यांनी बघितलं. मग त्यांनी सांगितलं की असं असं आहे माझा पुतण्यात. मग त्यांनी दाखवलं आणि मग आमचं ठरलं. असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत की बाबा एखादी गोष्ट सांगितलीत तुम्ही
आणि दुसरीच सांगितलीत आणि मुळात होती तिसरीच आणि ती यांना कळली. असं कधी झालंय? कधी कधी झालंय. काय झालंय कधी कधी? असंच मी सांगायचं का आणि ते ऐकाय दुसरं ऐकायचं दुसरंच रिॲक्शन. म्हणजे काय हो? म्हणजे ते मित्रांसोबत रायगडला गेले होते फिरायला. हे. हा आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मी इथे जातोय संगमनेरला लग्नाला जातोय, कंपनीतल्या ह्याचं लग्न आहे मित्राचं, तर मी संगमनेरला लग्नाला जातोय. मग? आणि त्यांच्याबरोबर जो मित्र गेला होता त्याच्या बायकोचा मला दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला काय म्हणून? की महेश भाऊंचा फोन लागला का ग? म्हटलं का? तर ते म्हणते ना हे लोक रायगडला फिरायला गेलेत ना. तर मी म्हटलं हा असं का? म्हटलं बरं ठीक आहे. आणि नंतर मग यांना फोन केला मी, म्हटलं का झालं का लग्न वगैरे काय? ते म्हणे हो आता आहे, आता थोड्या वेळाने मी निघणार आहे. मग म्हटलं रायगडला आहे का लग्न? मध्ये 2 मिनिटं शांत बसले आणि नंतर हसायला लागले. हो नंतर हसायला लागले. रेंजच गेली असेल तुमची. हा? आणि मग त्यांनी सांगितलं हो मी आलोय रायगडला फिरायला. असं तुम्हाला नेलंय का हो? आता नाही नेत, म्हणजे पहिलं फक्त महाबळेश्वरला गेलोय तेवढंच. त्याच्यानंतर नाही. नाही नेलं? 6 वर्षात एकदाच नेलं? हो. का असं करता हो? मित्रांबरोबर जाताना रायगडला? मग आमचं दर 6 महिने एकदा मुंबई चक्कर असतेच आमची. हा ती कांदिवलीला. हो. हे बरं आहे. हा? तुम्ही सांगा आता यांच्या स्वभावाबद्दल. स्वभाव समजूतदार आहे. हे आलंच लक्षात. आणि जास्त रागवली तर पटकन शांत होते. पण रागावतात का कधी? रागवतात. माझा स्वभाव आहे, लगेच मला राग येतो. काय सांगता? मग काय करता तुम्ही? मग काय बडबड करायचं आणि मग झालं, थोड्या वेळाने विसरून जायचं. मग कशाला बडबड करता? तुम्ही सांगा हो सुनेबद्दल. आई हो जरा तापटच आहे. हे हा मुलगा करतोच तसं, मग तापणार नाही. बाबा तुम्ही सांगा सुनेबद्दल. स्वभाव चांगला आहे, असं काय हे नाही. असं सांगितलेलं काम वगैरे व्यवस्थित आहे, उलट बोलणार नाही कधी नाही. नाही. हा आज बरं वाटतंय का? सगळे कौतुक हो करताय. छानच वाटते. छानच वाटतंय. दिवाळी वाटतात. हो दिवाळी. पण मी बऱ्याचशा जुन्या गोष्टी आठवल्यामुळे मी गेल्यावर फटाके वाजवतो. मी प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न सुनबाईंसाठी. तुमचा कोणता आळस सासूबाई आजही तव्यावर भाजतात? मला चपात्या करायचा, भाकऱ्या करायचा खूप कंटाळा आहे. हा. त्याच्यामुळे म्हणजे करतच नाही मी, त्याच करतात चपाती. तर तो त्यांना वाटत असेल की मी चपात्या आणि भाकऱ्या कराव्यात अशी असं वाटत असतं. चपाती खायला आवडते? हो आवडते ना. करायला नाही आवडत? करायला नाही आवडत. काय ते पीठ म्हणा आणि ते कोणी सांगितलंय? पुढचा प्रश्न. कोणती गोष्ट तुमच्या सासूबाईंना माहेरी जाण्याची ओढ लावते? त्यांच्या माहेरी म्हणजे त्यांच्या गावी यात्रा असते, रवळनाथाची यात्रा असते, तर तेव्हा त्यांना जावंसं वाटतं. अरे वा, अभिनंदन. सुनेला सगळं माहिती आहे. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. लग्नानंतर तुमच्या सुनेने माहेरचा कोणता आहेर सासरी आणला? चला वेळ संपली. काय हो, काय घेऊन आला? म्हणजे इथे मला पूजा करायची खूप आवड आहे, म्हणजे महालक्ष्मीचे व्रत, साईबाबांचे, ते मला खूप आवड आहे. तर इथे आधी म्हणजे एवढं नव्हतं करत, मी आल्यापासून आता मी चालू केलंय. मार्गशीर्ष महिन्यातले सगळे गुरुवार वगैरे ते चालू झाले. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. कोणत्या व्यायामाची तुम्ही खूप टाळाटाळ करता? फिरणे, बाहेर फिरणे, मोकळ्या हवेत. हो अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा तुमच्या पत्नीला तुमच्याकडून कोणता दागिना पाहिजे आहे? संपली वेळ. सांगा हो. हार. हार? तिथे आहे हारवाला आहे. सोन्याचा हार. सांगा ना पटकन. मला येता येता दिसलेला नाक्यावर हारवाला मंदिराच्या बाहेर. घेऊन या 10-12 हार सोन्याचे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा तुम्ही काय बंद केलं पाहिजे असं तुमच्या पत्नीला वाटतं? जास्त मित्रांमध्ये फिरणं. हा. मित्र जास्त, वेळ जास्त घरात देणं आणि मित्र बाहेरचे कमी करणं असं म्हणजे. आणि एकीकडे जातो हे असं सांगून दुसरीकडे न जाणं. हो ना. चला हा गुण मिळाला. नमस्कार. चर्चेसाठी एक विषय आपण घेणार आहोत. मुलगा आणि सून घरात जर एकमेकाशी त्यांचा काही छोटासा लुटुपुटूचा वाद झाला, त्यामध्ये आईने म्हणजे घरातल्या सासूने किंवा सासऱ्याने मुलाच्या बाजूने उभं राहणं योग्य की अयोग्य? सांगा. योग्य. ऐक बाबा. हो का? सारखी जर बोलत असेल मुलाला मग ते आपण कसं ऐकून घेणार? म्हणून मुलाची बाजू घ्यायची असं तुमचं म्हणणं आहे. बरं तुमचं काय म्हणणं आहे?
म्हणजे मी त्यांना चांगल्या कारणासाठी बोलत असते तर त्यांनी मध्ये बोलले तुमच्याबद्दल नाही बोलत आहे मी, जनरल घरातला विषय हा बोलतोय. घरातला विषय म्हणजे मी जर त्यांना कुठचं सांगत असेल की तुम्ही खरं का बोलून गेले नाहीत असं तसं तर त्यामध्ये हे करतात की जाऊ दे असं. आता आई मग त्यांच्या जाऊ दे चुकीसाठी हा पण त्यांची चुकी असेल तर मग मी बोलणार, मग त्यांनी मध्ये बोलू नये. जर त्यांची चूक असेल आणि मी त्यांना एखाद्या वेळेस काय बोलत असेल तर त्यांनी मध्ये बोलू नये असं मला वाटतं. असं तुमचं म्हणणं आहे? हो, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सासू आणि सासऱ्यांनी मुलगा आणि सून यांच्या लुटूपुटूच्या त्या भांडणामध्ये पडूच नाही, हो असं तुमचं म्हणणं आहे? असं माझं तुमचं म्हणणं नाही पडलं पाहिजे? पडलं. हो पडलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे बाबा? नाही आम्ही नाही पडत, आम्ही पडतच नाही. काय असं दोघांचं आपलं ते दोघं कॉम्प्रोमाइज करतात. तुमचं एक बरं आहे, त्यांचा व्यवसाय सुद्धा बर्फाचा आहे आणि डोक्यावर सुद्धा त्यांनी बर्फ ठेवला आहे, त्यामुळे फायद्याच आहे हे सगळं. तुमचं काय म्हणणं आहे? शक्यतो पडू नये. अच्छा, पडू नये असं तुमचं म्हणणं आहे. शक्यतो का हो? अजून वाद वाढतात. बरं या वादाचं कारण कोण असतं जास्त? तेच असतात. हा? मी तेच करतो. दोघांनी एकदम मिसेसच तेच. मग ते खोटं बोलून जातात ना, ते खोटं बोलून बाहेर जातात. खोटं नाही, त्याला आणि- खोटं नाही म्हणताय, एखादं कारण सांगतात आणि तेवढ्यात दुसरा दुसरीकडे program हो करतात. आणि तिकडे जातात. मग मी जर त्यांचं चुकलं तर पकडता तुम्ही बोलले. त्यांना? हो मी कळतच मला ते. काय हो, आता सांगा हे कसं काय पकडलं जातं प्रत्येक खरं वेळेला? खरं सांगितलं तर घराच्या बाहेर पाऊल ठेवते उद्यापासून तुम्ही त्यांना सांगायचं की तू घरात थांब, मी चाललो रायगडावर. म्हणजे जिथे कुठे जाल तिथे आश्वासनं नुसती. आश्वासनं तुम्ही हा, काम नक्की. करा, साखळ दंड घेऊन या. हो का? हे म्हणतात लुटूपुटूचं. तेव्हा आता तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांचं? आपल्याला खरं कारण कळल्याशिवाय आपण त्यांच्यामध्ये पडू नये. पुढे काय म्हणणं आहे? नाही पडावं. घरातल्या मोठ्यांनी? तुमच्या घरात काय तुमचं काय पडतात फार घड? आमच्या घरात जास्त भांडण होतच नाही. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? छोटासा असेल तर थोडा वेळ लक्ष देऊ नये, नंतर जर जास्तच वाढत गेलं तर समजूतदारपणे दोघांनाही समजून सांगावं. बरं ठीक आहे. या बाजूला काय म्हणतायत मैत्रिणींचं काय म्हणणं आहे? काय हो? पडू नये. कोणी पडू नये? मध्ये पडू नये. मध्ये पडू नये. मला वाटलं जाता येता कोण धडपडतं की काय घरात? नाही, सासूबाईंनी पडू नये त्या वादामध्ये. हो. तुमच्याकडे आहेत सासूबाई? नाही पडत. हा, पण असा विषय जनरल. तुमच्याकडे काय, तुमचं काय म्हणणं आहे? नाही पडलं पाहिजे. म्हणजे कधी ज्यावेळेस वादाला जाते ना, म्हणजे शेवटच्या टोकाला जी गोष्ट जाते ना, त्यावेळेस समजूतदारपणा दाखवून दोघांना समजून सांगून मिटवलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? शक्यतो दोघांच्या भांडणात पडू नये. पडू नये. काही गोष्टी काही गोष्टी माहिती नसतात. त्याच्यामुळे दोघांच्या भांडणात पडू नये. हा. जेव्हा जास्त वाटलं तर त्यांनी समजूतदारपणाने दोघांनाही समजून सांगावं. नाही मध्ये पडायचं. बरं, तिकडे तुमचं काय म्हणणं? सासूबाई? माझं पण तेच म्हणणं आहे. दोघांची पण मला सांगा, जर सुनेकडून मुलाला रोज पडत असेल पाहिजे मग त्यावेळेस. कळलं? पण त्यांनी रोज बोलण्यासारखं करूच नाही ना. Standard आहे. हा. मुलांनी पण रोज बोलण्यासारखं करूच करूच नाही नाही. ना. मग व्हेरी गुड. त्यांनी चुकूच नाही, मी बोलणारच नाही. हा सगळा अभिषेक तुमच्यावर होतो हे लक्षात घ्या. आता सगळ्यांनी आपली मतं कागदावर उमटवायची आहेत. ज्यांना सुनबाईंचं बरोबर वाटतं त्यांनी सुनबाई, ज्यांना सासूबाईंचं बरोबर वाटतं त्यांनी सासूबाई असं लिहून कागद माझ्याकडे द्यायचे. सगळ्यांची मतं इथे आलेली आहेत आणि आता आपण काही प्रश्न विचारणार आहोत. पहिला प्रश्न आहे, जर यांनी लहान मुलांसाठी जर संगोपन केंद्र काढलं सूनबाईंनी आणि सासूबाईंनी, तर कुणाकडे जास्त मुलं मजेत राहतील? तुमचं म्हणणं आहे सासू, कारण तुमचं बालसंगोपन चालू आहे. हा गुण सूनबाईंना मिळाला. पुढचा प्रश्न, सापडत नसलेली वस्तू पटकन कोण शोधून देईल, सासूबाई की सूनबाई? पटकन सांगा. हा गुण सासूबाईंना मिळाला. पुढचा प्रश्न, या घरातला गुप्तहेर कोण आहे, सासूबाई की सूनबाई? सप्पे नजर रखता हूं असं कोण आहे? एकमताने आलाय निर्णय. तुमच्यासाठी तर डेंजरच आहे सगळं काम. आणि आजच्या भागातली पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? पैठणी. अरे हे पण सून म्हणतायत. तिकडे बघा मुलाकडे. मला आत्ता कळलं तुम्ही त्याची का बाजू घेता. सून गट आहे 5 गुणांवर, सासू गट आहे 4 गुणांवर.
बोलले बरंच, पण आता बघूया कुणाच्या बाजूनी कसा कौल दिलाय. ही तुमची मुलगी? हो माझी. नाव काय तिचं? मनस्वी. अरे वा, मनस्वी हसा तू. 6 हस्तक्षेप करावा का हो नाही. अरे देवा, सगळ्या सुना टेन्शन मध्ये असतील. 9 10 11 सांगा. 13 मुलाचं मत बघूया कोणाच्या बाजूनी आहे. आणि बाबांचं मत सूनबाईंच्या बाजूने. त्यामुळे आजचा जिंकलेला गट आहे सून गट, ही लक्ष्मी तुमच्याकडे आहे. आणि हे बक्षीस मनस्वीला झी मराठीकडून. आणि आता कोण जिंकणार पैठणी बघूया पैठणीचा खेळ. आणि आता पैठणीचा खेळ, या खेळामध्ये कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत. चांदीच्या रंगाची बशी प्लेट ही या खेळात चाकणमध्ये आपण वापरतो आहोत, कारण ज्यांना चपात्या करायला आवडत नाहीत. अरे सगळा परत आला हो ना. तेव्हा आता बघूया कोण अचूक हा खेळ पूर्ण करणार. खेळ सोपा आहे. पाण्यामध्ये ही प्लेट अशी ठेवली जाणार आहे, जी आता मी ठेवली. आणि आता यानंतर 30 चेंडू दिलेले आहेत, परत चेंडू. तेव्हा चेंडूचा मनोरा रचायचा आहे. 2 मिनिटाची वेळ. ही प्लेट बुडणार नाही याची काळजी घ्या. आणि जास्तीत जास्त चेंडू गोळा करून ज्या जिंकणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. या बशीमध्ये जास्तीत जास्त चेंडू गोळा करणं ही स्पर्धा आहे, हे लक्षात ठेवा. हा चला, 1 2 3. बॅलन्स करा व्यवस्थित. कोण आधी पूर्ण करणार. काचेला लागलेले बाद होणार सगळे. प्लेटवरच पाहिजे, काचेवर नाही. लवकर, वेळ आहे अजूनही. वेळ संपली. थांबा. एक म्हणजे ही प्लेट गेली पाण्यात. हो म्हणजे काही काय डुबली. इकडनं बघा गेली का बघा, तुम्हीच बघा आई सांगा. उगाच मुलाची बाजू नका घेऊ. आणि ह्या सगळे चेंडू जे आहेत ते बघा असे लागलेले आहेत किनाऱ्याने काचेला. आणि इथे किती आहेत. हा लागलाय. फक्त एकच की ही बुडली आणि ही सूनबाई तरंगली. त्यामुळे आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत सूनबाई. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. बाबा, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सूनबाई. सूनबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. आता पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.